झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आणि हे बघ, मी ना तुला प्रॉमिस करतो, तुझे दागिने ज्याने कोणी घेतले असेल ना, मी स्वतः शोधून काढेल। तू नको काळजी करूस। आणि हे बघ, तुला शंका वाटतेय ना, आपण पुन्हा एकदा ज्वेलरकडे जाऊयात आणि तुझ्या दागिन्यांची टेस्ट करून घेऊयात। ओके? त्याची काही गरज नाहीये, मी ऑलरेडी टेस्ट केलीये आणि इन्व्हेस्टिगेट पण करायला सांगितलंय। व्हॉट? नाही म्हणजे हे इन्व्हेस्टिगेशन वगैरे कशाला? नको ना उगाच। म्हणजे हे बघ, तुला असं वाटतंय ना वीणा वहिनींनी घेतले दागिने, मग आपण बोलूयात ना त्यांच्याशी। उगाच घरच्या गोष्टी बाहेर नको ना जायला, आपण सगळं काही घरातच सॉल्व्ह करूयात ना। उगाच तमाशे होतील ग। आणि काय झालं, ऑफिस मधून मेसेज आलाय का? आणि ऐक ना आणि आय लव्ह यू सो मच अगं। आणि मी तुला असा नाराज नाही बघू शकत ग, तुझ्या डोळ्यात मी अश्रू नाही बघू शकत। हे बघ, तुला असं वाटतंय ना वीणा वहिनींनी घेतले दागिने, मी बोलतो त्यांच्यासोबत, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत। आणि माझं खूप जास्त प्रेम आहे का तुझ्यावर, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो। तू असा त्रागा करून घेऊ नकोस ना प्लीज। हे बघ, मी तुझ्यासाठी काहीही करेन। डोंट टच मी हरीश। अरे हे बघ, यू आर अ चीटर हरीश, यू आर अ चीटर। खोटं बोललायस तू माझ्याशी। आय हेट यू। पप्पा अरे काय चाललंय? नाही, बोलायचं होतं थोडं तुमच्याशी। बोल ना मग। म्हणजे जे देवीच्या काळात जे मंगळसूत्र काढलं होतं, काढलं? अरे चोरीला गेलं म्हण। हो असं नका बोलू पप्पा, म्हणजे आपणच उगाच का ठरवतोय की तो माणूस चोर असेल, कोणी गरजूही असू शकतो। डोकं ठिकाणावर आहे का तुझा? कोणाची किती गरज असली तर देवीच्या गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र काढून घ्यावं? नाही नाही पप्पा, म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण झालंय असं की आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमात असं घडलंय अशी उगाच चर्चा पसरली लोकांमध्ये। तुम्हीच सांगा मला, आता हे बरोबर वाटतं का? त्यात निवडणुका सुद्धा तोंडावरती आल्यात, म्हणून मला असं वाटत होतं पप्पा की आपण सेम टू सेम मंगळसूत्र देवीच्या गळ्यात घातलं तर नाही। म्हणजे गावभर लोकांमध्ये चर्चा सुरू असताना अखेर संपतराव गाडे पाटलांनी देवीच्या मंगळसूत्राला तोडगा काढला अशी हवा सुद्धा होईल। मी पाहिजे तर या सगळ्याचे फ्लेक्सही छापून देतो लगेच। अरे वा, शाबास, एकदम 100 नंबरी आयडिया काढलीस बघ। काय म्हणा, तुझं डोकं ठिकाणावर नसताना सुद्धा तुझ्या डोक्यातून सोपी गाडी आली म्हणजे तू 100% आमच्या पावलावर पाऊल ठेवून चाललायस बघ। शाबास। वा वा वा। आई, ए आई, सिंचू, तू अशी अचानक? सगळं ठीक आहे ना? हो ग आई, सगळं ठीक आहे। पप्पा, अगं सिंचना, आजी, काय रे बाळा? नाही, इतक्या रात्री तू कशी काय आलीस? कशी काय म्हणजे ग आजी?
हे काय माझं घर नाहीये का? आणि माझ्या घरात मी काय माझ्या मनाने येऊ शकत नाही का? हो, पण इतक्या रात्री तू हरीश नाही आला का सोबत? नाही, मीच नको म्हंटल. आणि काय रे, इतकी पण रात्र नाही झालीये ना, इतक्या उशिरापर्यंत असतं ट्रॅफिक. मग मीच म्हंटल मी जाते म्हणून एकटी. अगं पण त्याला निदान घरी सोडायला तरी सांगायचंच ना. हे बघ बाळ, तू खरं खरं सांग का आलीस? का म्हणजे आजी? अगं मला आईची आठवण आली म्हणून मी 2 दिवस इथे राहायला आलीये. दॅट्स इट. नक्की ना? हो ग. नाही म्हणजे तुझ्या सासरच्या लोकांचा मुळीच भरोसा नाही. आता ती तुझी नणंद भावना नको तिथं नको तशी वागत असते. आई तू पण तुझ्या त्या घरात काय काय घडत असेल ते एक परमेश्वरालाच माहिती बाई. म्हणून काळजी वाटते म्हणून विचारलं. काय ग आजी, असं काही नाहीये. बोलले ना, अगं खरंच मी सहज आलीये इथे राहायला. अरे क्या बात है, आमची सिस्टर इकडे अचानक कधी आलीस? जस्ट आले. काही विशेष का? काय रे, तुमच्या सगळ्यांचं काय चालू आहे नेमकं? म्हणजे मी काय इथे फक्त काही विशेष असेल तरच यायचं का? अदरवाईज मी नाही येऊ शकत का? अगं मी असंच विचारलं, एवढी भडकतेस कशाला? हे बघा, मी आईला मिस करत होते म्हणून 2 दिवस इथे राहायला आली. कळलं? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चिडू नकोस. आईस्क्रीम आणू? नकोय मला. ही नक्की आठवण आली म्हणूनच आली आहे ना? मला काहीतरी वेगळं वाटतंय. वेलकम. भावनाई, माझ्या बाबांचं घर पण असंच आहे. आनंदी, तुला इथे पण खूप आवडेल. आणि भावनाताई, तुम्ही प्लीज ऑकवर्ड फील करून घेऊ नका. अगदी आपलं घर असल्यासारखं राहा. जस्ट फील कम्फर्टेबल. ओके? अच्छा, आता तुम्ही तिघी मस्त फ्रेश व्हा. मी तुम्हा तिघींसाठी गरमागरम कॉफी आणतो. आनंदी ये, मी तुला किचन दाखवतो का? हा बघा, हा डायनिंग एरिया अँड दॅट्स किचन. मी आलो. जानू, तुला तुझ्यावर प्रेम करणारा, छान बोलणारा, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा नवरा हवा होता ना? जयंत अगदी तसा आहे, तुझ्या स्वप्नातला राजकुमार. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज